नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल। आज आपण संभाजीनगर येथे स्थित असलेले बीबी का मकबरा, ज्याला मराठवाड्याचा मिनी ताजमहल असे सुद्धा म्हणतात, ते बघणार आहोत। बीबी का मकबरा बघण्यासाठी सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत ओपन असतो। बीबी का मकबरा बघण्यासाठी 15 वर्षाखालील मुलांना फ्री प्रवेश आहे आणि इतर नागरिकांना 25 रुपये शुल्क आकारण्यात येतो आणि फॉरेनरसाठी हा तिकीट दर 300 रुपये आकारला जातो। बीबी का मकबरा ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर, जे पूर्वीचे औरंगाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात स्थित एक थगडी आहे। 1660 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाचा मुलगा राजकुमार आजम शाह याने त्याची आई दिलरास बानू बेगम, जिला मरणोत्तर राबिया उल दुरानी म्हणून ओळखले जाते, त्यांच्या स्मरणार्थ ही इमारत बांधली होती। हे ताजमहल औरंगजेबाची आई मुमताज महल यांच्या समाधीशी एक उल्लेखनीय साम्य आहे। बीबी का मकबरा ही औरंगजेबाने बांधलेली दुसरी सर्वात मोठी इमारत आहे आणि सर्वात मोठी बादशाही मस्जिद आहे। दिलरास बानू बेगम यांच्या समाधीच्या जवळ पूर्ण संगमरवर दगडाचा वापर करण्यात आला आहे, जो संगमरमर दगड जयपूरच्या खाणीतून आणला होता। बीबी का मकबरा यांच्या भिंतीवर अतिशय नक्षीदार काम करण्यात आले आहे। मकबऱ्याच्या बाजूलाच एक मशीद सुद्धा आहे, जी टुरिस्टसाठी बंद करण्यात आली आहे, जी बाहेरून बघू शकतो। मस्जिद
बीबी का मकबरा हा चारही बाजूनी सारखाच दिसतो. मकबऱ्याच्या मागच्या बाजूला गार्डन आहे, पण तेथे जाण्यास बंदी आहे. बीबी का मकबरा बांधण्यासाठी गुलाम मुस्तफा यांच्या तारीखनाम्यानुसार मकबरा बांधण्यासाठी औरंगजेबाने फक्त 7 लाख रुपये दिले होते. मुख्य प्रवेशद्वारावर सापडलेल्या शिलालेखात असा उल्लेख आहे की या समाधीची रचना अनुक्रमे वास्तुविशारद अत्ताउल्ला आणि हसपंतराय यांनी केली होती. बीबी का मकबरा बांधून जवळपास 356 वर्ष पूर्ण झालेली आहेत.